फ्लॅटचं लॉक उघडून तो आत आला. चपला कोपऱ्यात भिरकावून लाईट फॅन सुरू करून सोफ्यावर टेकला. थोडा वेळ रुमालाने घाम पुसत स्वस्थ बसला. नंतर उठून फ्रीजचे दार उघडून त्याने पाण्याची थंड बाटली तोंडाला लावली व घटाघटा पाणी प्याला. आता 2-3 दिवस तो घरात एकटाच असणार होता. आईवडिलांना गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसूनच तो आला होता. त्याने रिमोटने टीव्ही ऑन केला. थोडा वेळ त्याने म्युझिक चॅनलवर गाणी पाहिली. मग स्पोर्ट्स चॅनलवर कुठले तरी जुन्या भारत-ऑस्ट्रेलिया मॅचचे हायलाईट्स. अचानक त्याचं लक्ष घड्याळाकडे गेलं. 10 वाजत आले होते. सोनी वाहिनीवरच्या आहट या हॉरर सिरियलची वेळ झाली होती. ही आहट सिरियल भूत-प्रेत यांच्या कथा दाखवणारी होती. त्याला लहानपणापासूनच गूढ कथा, भूत-प्रेतांच्या कहाण्या यामध्ये प्रचंड रस होता. पण त्याच्या आईवडिलांचा त्याने या गोष्टी वाचू नये, पाहू नये असा प्रयत्न असायचा. कारण तो अशा गोष्टी वाचतो, पाहतो आणि त्याचा परिणामवश रात्री अपरात्री भयानक स्वप्न पडल्यामुळे जोरजोरात किंचाळत असतो, असं ते म्हणायचे. आता ही आहट पाहण्यापेक्षा डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिकसारखी माहिती देणारे, ज्ञानात भर घालणारे चॅनल पहा असं त्यांचं त्याला सांगणं असायचं. पण आज त्याला कोणी अडवू शकणार नव्हतं. सिरियल सुरू होण्यापूर्वी लगबगीने त्याने बेडरूममध्ये जाऊन कपडे बदलले व रात्री झोपण्यासाठीचे म्हणून सैलसर शर्ट व 3/4 पॅन्ट घालून परत हॉलमध्ये आला. त्याने त्याची आवडती सिरियल पाहायला सुरुवात केली. आजची कथा भन्नाट होती. त्यात असे दाखविले होते की नायिकेला आरशात पडणारे तिचे प्रतिबिंब भारून टाकते व तिचा घास घेते. ती सिरियल संपल्यानंतर त्याने दुसरे काही चॅनल पाहिले. हळूहळू त्याचे डोळे जळावू लागले आणि चालू टीव्ही समोरच त्याला कधी डोळा लागला त्याचे त्यालाच कळले नाही. टीव्हीतून कानावर काही असंबद्ध आवाज पडत होते. काही काळाने ते आवाज त्याच्या कानांना स्पर्श करेनासे झाले व निद्रेच्या काळ्या डोहात तो गडप झाला. असाच बराच काळ गेला. कानांशी डासांनी गुणगुण असह्य उकाळा यामुळे रात्री कधीतरी त्याला जाग आली. क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला कळले नाही. चोहोबाजूंनी काळोख दाटून आलेला त्याला जाणवला. लाईट गेलेली दिसते. फॅनही बंद आहे, त्यामुळे तरी उकडतंय. त्याच्या मनातील विचारांचं चक्र सुरू झालं. बाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. वैतागून त्याने समोर अंदाजाने हात फिरवला. हाताशी टिपॉयवर ठेवलेले वर्तमानपत्र लागले. त्याने तो स्वतःला वारा घालू लागला. हळूहळू डोळे अंधाराला सरावू लागले. आधी त्याला त्या दृश्याची तीव्रता जाणवली नाही, पण जेव्हा ती कळली तेव्हा त्याच्या काळजात चर झाले. खिडकीच्या काचेआडून आपल्याकडे कोणीतरी पाहतंय असं त्याला जाणवलं. काचेवरती काळी आकृती पसरली होती. मध्ये मध्ये ती डोलायची. थोडा वेळ तो बसल्या जागी चुळबुळत राहिला. शेवटी मनाच्या हिया करून तो उठला व परत भीतीने त्याच्या पायात बेड्या घालण्याआधी झपाट्याने खिडकी बंद करण्यासाठी खिडकीकडे गेला. जणू काही खिडकी बंद केली तर त्या आकृतीला आत शिरता येणार नाही असं कुठेतरी त्याचं अंतर्मन सांगत होतं. खिडकीजवळ गेल्यावर मात्र स्वतःचा मूर्खपणा कळल्यामुळे तो स्वतःशीच हसला. त्याच्या मनाभोवती आवळलेला भीतीचा पाश सुटला आणि त्याला हायसं वाटलं. खिडकीसमोरच्या झाडाची सावली तिच्या काचेवर पडली होती. त्याने अर्धवट उघडी असलेली खिडकी आता सताड उघडली. गार वाऱ्याची एक झुळूक त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली. उलसीत मनाने त्याने खाली पाहिलं तर खाली कोणीतरी त्याच्याचकडे पाहत उभं होतं. त्याला वाटलं आपल्याला भास होतोय, पण नाही, तो त्याच्याचकडे एकटक पाहत होता. तो शहारला आणि लगेच खिडकी बंद करून मागे वळला. भीती परत चोर पावलांनी त्याच्या मनात शिरली होती. त्यात आज पाहिलेल्या आहटच्या एपिसोडचा हँगओव्हर. तो पुढे जायचा प्रयत्न करू लागला तेव्हा त्याला कोणीतरी त्याचा शर्ट मागे खेचतंय असा भास झाला. भास नव्हे, खरोखरच त्याच्या शर्ट कोणीतरी खेचत होतं. त्याच्या मानेवरून एक घामाचा थंड ओघळ शर्टाच्या आत झिरपत गेला. धीर एकवटून तो मागे फिरला आणि त्याचा जीव भांड्यात पडला. त्याचा शर्ट खिडकीच्या स्टॉपरमध्ये अडकला होता. साला काय चाललंय आपलं?
तो स्वतःशीच पुटपुटला. मग अचानक त्याला तो आठवला, एकटक त्याच्याकडे पाहणारा. एका तिरमिरीत त्याने खाडकन खिडकी उघडली व खाली पाहिलं. आता त्या व्यक्तीसमोर शेकोटी पेटलेली होती व तो त्या ज्वालाकडे स्वस्थ पाहत बसला होता. अरे, हा तर आपल्या कॉलनीतला वेडा दिसतोय. याला सुद्धा आपण घाबरू लागलो. काही खरं नाही आपलं. अजून पहा आठ. मान हलवत तो समाधानाने सोफ्यावर येऊन बसला. असाच काही काळ गेला आणि त्याला कोणाच्या तरी कुजबुजण्याचा अस्पष्ट आवाज आला. मनाचा भ्रम असेल म्हणून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण तो आवाज परत येऊ लागला. माळ्यावरून तो आवाज येत होता. काही एक निश्चयाने उठून धडपडत तो स्वयंपाकघरात गेला. चाचपडत त्याने फळताळावरचं मेणबत्तीचं पाकीट उचललं. एक मेणबत्ती काढली. तसाच अंधारात डोळे फाडून पाहत गॅसच्या शेगडीकडे येऊन त्याने लायटरने शेगडी पेटवली. शेगडीच्या प्रकाशात त्याला एकदम बरं वाटलं. त्या शेगडीच्या जाळावर त्याने मेणबत्ती प्रज्वलित केली. मग एका हातात मेणबत्ती व दुसऱ्या हातात हॉलच्या दरवाजाकडेला ठेवलेला स्टूल उचलून तो माळ्याच्या भिंतीखाली ठेवला. एका हातात मेणबत्ती धरून तोल सावरत तो स्टूलवर चढला व मेणबत्तीच्या प्रकाशात माळ्यात बघू लागला. मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात माळ्यावरील अडगळीचं सामान जणू सावजाची वाट बघत दबा धरून बसलेल्या हिंस्त्र प्राण्यासारखं वाटत होतं. आता कुजबुजीचा आवाज वाढला होता. तेवढ्यात त्याच्या हाताला मेणाचा चटका बसला आणि मेणबत्ती त्याच्या हातून निसटली. एकदम काळोखाने माळा गिळून टाकला. जमिनीवर मेणबत्तीचा प्रकाश शेवटचे आचके देत होता. तो भारल्यासारखा समोर पाहत होता. दोन लुकलुकणारे डोळे त्याच्याकडे अंधारातून पाहत होते. तेवढ्यात त्याच्या डावीकडे त्याचं लक्ष गेलं. तिथेही तसेच दोन डोळे लुकलुकत होते आणि अचानक त्याला जाणवलं की ते डोळे वेगाने त्याच्याचकडे झेपावत आहेत. हे जाणवताच तो थरथरत लगेच खाली उतरला. त्याच्याच हृदयाचे ठोके त्याला स्पष्ट ऐकू येत होते. तो कंप पावणाऱ्या शरीराला सावरत बेडरूमकडे गेला व ताण असह्य होऊन बेडवर त्याने अंग टाकून दिले. थोड्या वेळाने त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले. तो बेडच्या मागच्या भिंतीला टेकून बसला. त्याने सभोवार पाहिले. बेडरूममध्ये बाहेरचा चंद्रप्रकाश पसरला होता. त्या चंदेरी करड्या प्रकाशाचा डख्ख होताच निर्जीव वस्तू झडझडून उठून बसल्या आहेत असं त्याला भास झालं. जणू त्यांच्यात त्या जादुई प्रकाशाने जीव ओतला होता. नक्कीच काहीतरी मायावी होतं त्या प्रकाशात. मोहवणारं, भुलवणारं, ओढ वाटावंसं लावणारं. त्या प्रकाशात वस्तूचे नेहमीचे आकार गळून पडले होते. त्यांचा मुखवटा अचानक सरकला होता आणि आतमधलं विद्रूप, भयकारी असं बाहेर पडलं होतं. भिंतीवरच्या फोटो फ्रेममध्ये बंदिस्त झालेले त्यांचे आजोबा आज नेहमीप्रमाणे मायाळू वाटत नव्हते. जणू काही त्यांच्या चेहऱ्याचा कोणी दुसराच उग्र माणूस त्या फ्रेममध्ये आज येऊन बसला होता. त्याने डावीकडे पाहिलं आणि तो टरकलाच. खुंडीला लटकवलेले कपडे शीर नसलेल्या धडासारखे दिसत होते. जणू काही ते अंधांतरी तरंगत होते. त्याची नजर वर पंख्याकडे गेली. लाईट गेल्यामुळे स्तब्ध निश्चल असलेल्या त्या पंख्याच्या मनात नक्कीच काहीतरी काळबेरं होतं. तरीच तो शिकाऱ्यासारखा योग्य वेळेची वाट पाहत टपून बसला होता. घड्याळाची टिकटिक ऐकून तो भानावर आला. त्याच्या मनात भयाबरोबर आता उत्सुकतेने चंचू प्रवेश केला होता. त्या उत्सुकतेनेच त्याला ढुसा मारून उठवायला भाग पाडले. तो त्या चंदेरी करड्या धुक्यात शिरला. स्वतःला चाटत बसलेल्या हिंस्त्र प्राण्याप्रमाणे निवांत पहुडलेल्या कपाटाचा दरवाजा त्याने उघडला. दरवाजा उघडताना झालेला आवाज करवतीने घासल्यासारखा त्याचा काळीज चिरत गेला. कपाटाने तोंड आवासलं. तो आत डोकावला. कपाटाचा ड्रॉवर त्याने बाहेर खेचला. हाताने आतील आकार चाचपडत त्याने टॉर्च बाहेर काढला. टॉर्च ऑन केला. आजूबाजूला त्याचा प्रकाश झोत टाकला. नंतर अग्नीच्या साह्याने जगणाऱ्या आदी मानवाप्रमाणे तो टॉर्चच्या पिवळ्या प्रकाशात अस्त्र पेलत मनातल्या धाकधुकीला दडपवण्याचा प्रयत्न करीत बेडरूमच्या बाहेर पडला.
नंतर माळ्याच्या भिंतीला टेकवलेल्या स्टूलवर चढून त्याने मन घट्ट करून हळुवारपणे माळ्यामध्ये प्रकाशाचा झोत चित्रकाराच्या ब्रशपणे फिरवला व एक जिन्सी वाटणाऱ्या अंधारातून वेगवेगळे आकार प्रकट झाले. तेच ते त्याच्या ओळखीचे चिरपरिचित आकार आणि त्याला परत ती कुजबूज ऐकू आली. ती माळ्याच्या उजव्या बाजूने येत होती. बरगड्यांना धडका देणाऱ्या हृदयाच्या ठोक्याकडे महत्त्वप्रयासाने दुर्लक्ष करत त्याने सरकन टॉर्चचा झोत आवाजाच्या दिशेने वळवला तर तिथे एक उंदीर दिंगमूढावस्थेत बसलेला त्याला दिसला. त्याला एकदम हायसं वाटलं. फुग्यातून हवा जावी तसा त्याच्या मनावरील ताण क्षणार्धात उडून गेला. मग बघा मायला अजून भूतप्रेतांच्या मालिका, असं स्वतःशीच बडबडत तो स्टूलावरून खाली उतरला व सरळ बेडवर जाऊन पसरला. बराच वेळ तो उकडत असल्यामुळे या कुशीवरून त्या कुशीवर असं करत होता. परंतु कालांतराने झोपेने त्याला गिळलेच. असेच कधीतरी रात्री थंड वारे त्याला चाटू लागले. सुखानंदात चूर होऊन तो निद्रेच्या बाहुपाशात अजूनच घट्टपणे विसावला आणि त्या आवाजाने परत त्याच्या मनाच्या भिंतीवर भीतीची पाल चुकचुकली. आधी दुरून येतोय असं वाटणाऱ्या त्या मंद धडधड आवाजाने झपाट्याने वरची पट्टी गाठली आणि मुस्काट फोडून त्याला जागं केलं. तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता. कोणीतरी कपाटाचे दार आतून जोरजोरात बडवत होतं. भीती थंड सर्पासारखी त्याला वेटोळे घालू लागली. त्याची इच्छा नसतानाही संमोहित झाल्यासारखा तो बेडवरून उठला व राखाडी चंदेरी गूढ प्रकाशात कपाटाकडे गेला. तो कपाटाजवळ पोचताच तो आवाज थांबला. आपल्याला मघापासून भास होतंय हे आठवून तो जरा सावरला. त्याने एका दमात कपाटाचा दरवाजा उघडला आणि कपाटात बसलेल्या तिला पाहून त्याचे पाय जणू जमिनीतच रुतले. हिरवं लुगडं नेसलेली ती गुडघ्यात मान टाकून उकिडबी बसली होती. केसामुळे तिचा चेहरा झाकला गेला होता. काळ जणू स्तब्ध झाला होता. त्याला दरदरून घाम फुटला होता. भोवळ आल्यासारखं वाटत होतं. गरगरत होतं. तेवढ्यात तिने मानेला एक हिसडा दिला व खदखद हसत त्याच्याकडे पाहू लागली. पांढरी बुबुळं, मळवट भरलेलं कपाळ आणि ते भेसूर हसणं. त्याच्या हातापायाचं त्राणच गेलं. तरी लुळ्या पायाने कसंबसं खुर्डत तो बेडरूम बाहेर पडला. मागे तिच्या खदगत हसण्याचा आवाज ऐकू येत होता. बाहेरही चंदेरी करड्या प्रकाशाने आता हातपाय पसरले होते. सर्वत्र मंतरल्यासारखं धुरकट वातावरण होतं. समोर स्टूल दिसताच तो त्यावर चढून माळ्यावर गेला. आता तो माळा त्याला सुरक्षित वाटत होता. थोड्या वेळाने तिचा आवाज शांत झाला. तो थरथरत माळ्यावरच बसून राहिला. आपणही आईबाबाबरोबर गावी गेलो असतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटू लागलं. मग परत तिचं कुजबूज त्याच्या कानी पडली व त्याबरोबर धूसर रुपेरी अस्पष्ट प्रकाशात लुकलुकते डोळेही दिसले. पण त्या कुजबुजीला आता शब्द प्राप्त झाले होते. आमची बळी का दिलास? का दिलास आमची बळी? असे शब्द त्याच्या कानावर पडू लागले. तो आवाज उत्तरोत्तर वाढत गेला. त्याने असह्य होऊन कानात बोटं टाकली व डोळेही मिटून घेतले. नंतर काही काळ असाच गेला. त्याने हिम्मत करून हळूच डोळे उघडले आणि त्याचा जीव त्याच्या घशात अडकला. समोरच लुकलुकत्या डोळ्यांची, विद्रूप रक्ताळलेल्या चेहऱ्याची 2 लहान मुलं मांडी घालून त्याच्याचकडे एकटक पाहत बसली होती. त्यांनी रक्तांनी माखलेली बनियन व खाकी हाफ पॅन्ट घातली होती. त्यांच्या सर्वांगावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. अचानक त्यांनी त्यांच्या माना 360 अंशात गरगर वळवायला सुरुवात केल्या. ते पाहून भीतीने त्याचा बर्फ झाला. मग बर्फ वेतरून त्यांचं पाणी व्हावं व आपली वाट शोधत जावं तसं धडधडत्या हृदयाने तो सरपटत सरपटत माळ्याच्या कडेला आला व स्टूलवरून खाली उतरला. त्याने बेडरूमच्या दरवाजाकडे पाहिलं तर तिथे ती उभी होती. ती खदखद हसत त्याच्याच दिशेने धावली. तो जीवाच्या आकांताने धावत हॉलकडे गेला. हॉलमध्ये ट्यूबलाईटचा लख्ख प्रकाश दिसत होता व टीव्हीचा आवाजही ऐकू येत होता. आत शिरताच त्याने पाहिले
सोफ्यावर, डायनिंग टेबलच्या खुर्च्यावर बरेच लोक बसले होते. त्यांना मुंडकी नव्हती, केवळ धड. मुंडकी टिपॉयवर व डायनिंग टेबलवर होती. ती मुंडकी त्याच्याकडे विस्मयाने पाहत होती. त्याला किंचाळावंसं वाटत होतं, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्याच्या छातीत ठसठसत होतं. हृदयात असंख्य सुया टोचल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात बेल वाजली. कोणीतरी आपल्यासारखं मानवी अस्तित्व दरवाजाबाहेर असावं व ते आपल्याला या अमानवी शक्तीपासून वाचवेल. कदाचित आईबाबा आले असतील अशा आशेने तो भेलकांडत दरवाजाकडे झेपावला. दरवाजा उघडला तर समोर मगाचाच वेडा उभा होता. त्याला त्या वेड्याचा खूप आधार वाटू लागला. तेवढ्यात त्याच्या मागे ती उभी असलेली त्याला दिसली आणि त्याचं उरलं सुरलं अवसानही गळालं. वेडा दरवाजाबाहेरच उभा राहून त्याच्याकडे पाहत बेल वाजवत राहिला. त्याने मागे पाहिले तर हातात आपलीच मुंडकी घेऊन धड उभी होती. त्याच्या पायाशी तीच 2 लहान मुलं मांडी घालून मान गरागरा फिरवत बसली होती. समोर ती उभी होती. आता त्याचं हृदय भीतीने पिळवटून निघालं. त्याच्या हातापायात गोळे आले. तिचा थंड वृक्ष खरखरीत हात त्याच्या गळ्यावर होता. तिची नखं त्याला रुतत होती. ती हळूहळू त्याचा गळा घोटत होती. तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ होता. तिची पांढरी बुबुळं जणू त्याच्या बुबुळांना स्पर्श करत होती. वेडा अखंड बेल वाजवत होता. त्याचा श्वास आता गुदमरत होता. तिच्यापासून सुटण्याचा एक शेवटचा निकाराचा निष्फळ प्रयत्न त्याने केला, पण तिने आपली पकड अधिकच घट्ट केली. त्याचा श्वास कोंडला गेला. मग छातीत सुरा खुपसल्यासारखी एक अतीव वेदना आणि नंतर सगळं शांत झालं. बराच वेळ बेल वाजवूनही कोणीच दरवाजा उघडला नाही. म्हणून दरवाजाजवळ दुधाची पिशवी ठेवून दूधवाला निघून गेला. आतून टीव्हीचा आवाज येत होता. तरी कोणी दरवाजा उघडत नाही याचं आश्चर्य करत तो गेला. तेच पेपरवाल्यासोबत, कचरा गोळा करायला आलेल्यासोबत घडले. संध्याकाळ झाली. समोर राहणाऱ्या आजोबांनी बेल वाजवली. दिवसभर दरवाजाबाहेर पेपर, दुधाची पिशवी पडली आहे आणि या पोराने अजून ती घरात घेतली नाही. आई बाबा गावी गेले तर थोडं जबाबदारीने वागावं ना. आजकालची मुलं ऐदी झाली आहेत. केवढा हा आळशीपणा असा विचार करत ते बेल वाजवत होते. पण दरवाजा काही उघडला नाही. आतून टीव्हीचा आवाज तर येतोय. मग त्यांनी जोरजोरात दरवाजा ठोठावला. त्याला हाक मारली, पण दरवाजा बंदच. त्याला आजोबांनी लँडलाईन नंबरवरून मोबाईलवरून फोन लावून पाहिला. फोनच्या रिंगचा आवाज आतून येत होता, मात्र फोन कोणीच उचलला नाही. त्यांनी मग वॉचमॅनला बोलावून आणले. त्याने प्रयत्न केला, पण आतून काहीच प्रतिसाद नाही. आजोबांनी त्या मुलाच्या बाबांना फोन लावला तर ते म्हणाले की ते सकाळपासून त्याला फोन लावत आहेत, पण त्याचा फोनही त्याने उचलला नाही. त्याच्या 2-3 मित्रांना मग त्याच्या बाबांनी फोन लावले, पण तो आज कोणालाच भेटला नाही असे कळले. नंतर त्याचे बाबा फोनवरून सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरीशी बोलले आणि चावीवाल्याला बोलावून आणायचं ठरवलं. चावीवाला आला. नवीन चावीने लॅच उघडून आजोबा, वॉचमॅन, चावीवाला, सेक्रेटरी, चेअरमॅन आणि सोसायटीतील काही माणसं आत शिरली. हॉलचा लाईट, पंखा सुरू होता. टीव्हीही चालू होती. ते बेडरूममध्ये गेले तर बेडवर डोळे सताड उघडे ठेवून छताकडे पाहत तो पडला होता. त्याचा एक हात छातीवर होता. त्याचा श्वास सुरू नव्हता. हे पाहून सगळे हादरले. बिल्डिंग शेजारच्या डॉक्टरांना बोलवण्यात आले. त्यांनी तो मृत झाल्याचं घोषित केलं. मग पोलीस त्याच्या आईवडिलांना बोलावलं. पोस्टमॉर्टम वगैरे. पोस्टमॉर्टममध्ये मृत्यूचं कारण सांगण्यात आलं. हृदयक्रिया बंद पडून मृत्यू. एवढ्या तरुण मुलाला हार्ट अटॅक कसा आला याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. असं काय घडलं असावं त्यांच्या बाबतीत याच बाबत लोक तर्कवितर्क लढवत राहिली. त्याच्या मृत्यूमागे मात्र होती त्याला वाटणारी आत्यंतिक भीती. भय या भावनेची ताकद अशी जबरदस्त आहे. ही भावना मुळात सजीवामध्ये नैसर्गिक आपत्ती, शत्रू यापासून स्वतःचे रक्षण करता यावे म्हणून उपजत असते. ही भावना त्यांना सावध राहायला शिकवते. याच भावनेच्या आधाराने पुढे कल्पनेने मानवाने भूत, प्रेत, पिशाच, शैतान, हडळ, डाकीन, काळी जादू याची निर्मिती केली.
त्यांच्या कथा रचल्या, त्यावर दूरचित्रवाणी मालिका, सिनेमे काढले. स्वतःला सुरक्षित वातावरणात ठेवून कथेतल्या, सिनेमा मालिकेतल्या भीतीदायक गोष्टी अनुभवण्याची चटक मानवी मेंदूला लागली. परंतु काही माणसं कमकुवत मनाची असतात. या भूतप्रेतांच्या गोष्टी त्यांच्या मनावर खोल परिणाम करतात. त्यांच्या सुप्त मनामध्ये या गोष्टी अजगरासारख्या सुस्त पडून असतात. पूरक वातावरण मिळताच त्यांच्या नकळत हा अजगर त्यांना आपल्या वेटोळ्यामध्ये गुरफटून घेतो व गुदमरून टाकतो. त्याच्या बाबतीत हेच घडलं. भित्रा स्वभाव, त्यात रात्रीचा एकटाच घरी, भूतप्रेताची मालिका पाहिलेली, लाईट गेलेली, त्यामुळे अंधार, विविध आभासामुळे त्याच्या मनावर आधीच ताण होता. त्यात भर पडली ती भयानक स्वप्नाची. मग काय, भयाने भीतीने आपलं काम चोख बजावलं व त्याचा बळी घेतला. असे अनेक भीतीचे बळी, विविध फोबियांनी ग्रासलेली माणसं आपल्या आजूबाजूला असतात. पूर्वीही होती, भविष्यातही राहतील. भयाचा हा खेळ बहुतेक मानवी अस्तित्वाच्या अंतापर्यंत असा सुरू राहील. भय इथले संपत नाही, हेच खरे.